बॉम्बे स्कॉटिश शाळेवरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला होता। आम्ही इंग्रजीकरता पायघड्या घालणारे लोक नाही, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा असं आम्ही करत नाही। यावरून राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं। भाजपचे कोणकोणते नेते इंग्रजी शाळेत शिकले याची यादीच राज ठाकरेंनी विजय मेळाव्यातील भाषणातून वाचून दाखवली। इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाहीत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी। म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं, मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं। माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी। तिकडे विजय मेळावा होणार असं ऐकलं होतं, पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचं भाषण झालं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली। या टीकेला खासदार संजय राऊतांनी देखील जोरदार उत्तर दिलं। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र, बरं का? कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे। आता आपण पाऊस पाण्याच्या बातम्या बघणार आहोत महाराष्ट्रभरातल्या। दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। वारी दरम्यान पंढरपूरला देवदर्शनाकरता जात असताना एका मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता। यातील 2 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी संबंधित आरोपींची नावं आहेत, तर भाविकांचं सोनं देखील आरोपींनी लुटलं होतं।